Hello students, in last period we have seen the classification of the proteins depending upon their function and the shape of that protein molecules. Now let us see how the structure of the protein molecules is get constituted, and as there are different types of the structures for the protein molecules. Particularly there are main four types of the structures under study for the protein molecules, and these structures are the primary structure, secondary structure and quaternary structure of the protein molecules. प्रोटीन्स जे आहेत त्यांची चार डिफरंट लेव्हलचे स्ट्रक्चर्स आपल्याला आहेत, फोर डिफरंट लेवल्स ऑफ स्ट्रक्चर्स ऑफ प्रोटीन, आणि ते आहे प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर आणि क्वार्टर्नरी स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत प्रायमरी स्ट्रक्चर. आता हे जे प्रायमरी स्ट्रक्चर आहे प्रोटीन मॉलिक्यूलचं, सो लेट अस सी व्हॉट इज द प्रायमरी स्ट्रक्चर. प्रायमरी स्ट्रक्चर इज डिफाइंड ॲज द लिनियर सिक्वेन्स ऑफ द ॲमिनो ॲसिड्स जॉईंड टुगेदर टू फॉर्म द पॉलीपेप्टाईड चेन. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, जे काही प्रोटीन अमिनो ॲसिड्स असतील, अमिनो ॲसिड प्रोटीन्समध्ये काय असतात, हे सिक्वेन्सने जॉईंट झालेले असतात, आणि त्या सिक्वेन्सने नंबर ऑफ अमिनो ॲसिड्स एकत्र जॉईंट झालेले असतात, आणि नंबर ऑफ अमिनो ॲसिड्स जर ग्लायकोसायडिक लिंकेजने पेप्टाईड बॉन्डने ते फॉर्म झालेले असतात, आणि त्यामुळे त्यांना म्हणतात पॉलीपेप्टाईड चेन. पेप्टाईड बॉन्डने ते जॉईंट झालेले असतात म्हणून म्हणतात पॉलीपेप्टाईड चेन, म्हणजे ते एकमेकांना जॉईंट झालेले असतात. या स्ट्रक्चरला जे आहे स्ट्रक्चर पेप्टाईडचं लिंकेजला आपण त्या सी डबल बॉन्ड ओ एन एच जे असेल त्याला आपण पेप्टाईड लिंकेज असं म्हणतो. आता आपल्याला इथे अनेक प्रकारचे बॉन्ड फॉर्म झालेले असतात, पण या स्ट्रक्चरमध्ये परत आपल्याला पेप्टाईड बॉन्ड आपण दाखवलेला आहे. सो देर आर टू टर्मिनल्स इन द पॉलीपेप्टाईड चेन. जी पॉलीपेप्टाईड चेन जी असते तिला दोन टर्मिनल असतात. मग ज्या वेळेला अनेक मॉलिक्यूल एका टर्मिनलला फ्री NH2 असतो आणि दुसऱ्या टर्मिनलला काय असतो सी डबल बॉन्ड OH ग्रुप जो आहे, कार्बोनिल ग्रुप जो आहे तो एका टर्मिनलला आपल्याला प्रेझेंट असतो. आपल्याला स्ट्रक्चरमध्ये बघता येईल बघा, हे आहेत इथे दिलेलं आहे स्ट्रक्चर जे आहे आपल्याला, हे आहे प्रायमरी स्ट्रक्चर आहे अमिनो ॲसिड्सचं. त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत त्याच्या. हा जो आहे डॉटेड स्क्वेअरमध्ये दाखवलेला हा पेप्टाईड बॉन्ड याला आपण म्हणतो, आणि हे दोन मॉलिक्यूल, हा एक मॉलिक्यूल आणि दोन मॉलिक्यूल आपल्याला इथे जॉईंट दाखवलेले आहेत. असे अनेक मॉलिक्यूल पुढे आपण एक्सटेंड करू शकतो, अनेक मॉलिक्यूल पुढे जॉईंट होऊ शकतात, पण इथं आपल्याला दोन मॉलिक्यूल जॉईंट झालेले आहेत. नाव दिस टू मॉलिक्युल्स आर गेट जॉईंट बाय दिस पेप्टाईड बॉन्ड. या पेप्टाईड बॉन्डने ते काय तयार झालेले आहेत, आणि याचे जे आहे ते अमिनो ॲसिड टर्मिनल आणि कार्बोक्सिल टर्मिनल, दोन टर्मिनल असतात याच्यामध्ये पॉलीपेप्टाईड चेनचे. अनेक मॉलिक्यूल जरी झाले तरी एका टोकाला काय असतो NH2 ग्रुप आहे, आणि दुसऱ्याला हा COOH ग्रुप जो आहे तो आपल्याला प्रेझेंट असतो. सो हे जे स्ट्रक्चर असतं याला आपण म्हणतो प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन मॉलिक्युल्स. आता आपण बघू सेकंडरी स्ट्रक्चर जे असतं. सेकंडरी स्ट्रक्चर काय असतं प्रोटीन मॉलिक्युलचं, त्याच्यामध्ये जे काही कॉइल्ड स्ट्रक्चर देखील त्याला म्हणतात, किंवा फोल्डेड पॉलीपेप्टाईड चेन असते. त्याच्यामध्ये पॉलीपेप्टाईड चेनच असतात, अनेक अमिनो ॲसिड्स एकमेकांना जॉईंट झालेले असतात, पण त्याच्यामध्ये जे आहे ती फोल्डेड फॉर्ममध्ये असतात. फोल्डिंग जसं कॉईल आपल्याला फोल्डेड असतं त्या फॉर्ममध्ये ते एकमेकांना जॉईंट झालेले असतात. आणि याच्यामध्ये आता जे काही कॉइलिंग असेल पॉलीपेप्टाईड चेनचे ते रेग्युलर आणि स्पेसिफिक पद्धतीने इन स्पेसिफिक मॅनर दे आर गेट जॉईंट टुगेदर इन द सेकंडरी स्ट्रक्चर. आणि हे जे काय आहे फॉर्म इन टू द प्रेझेन्स ऑफ टू टाईप्स ऑफ द इंटरॅक्शन्स. त्याच्यामध्ये जे पॉलीपेप्टाईड चेन एकमेकांना जे जॉईंट असतात त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या इंटरॅक्शन्स आपल्याला असतात. हायड्रोजन बॉन्ड बिटवीन C डबल बॉन्ड O ग्रुप असतो त्याच्यामध्ये, म्हणजे C डबल बॉन्ड O आणि NH ग्रुप जो आहे याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग एकमेकांमध्ये आपल्याला दिसते इन पॉलीपेप्टाईड चेनमध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याला जे काही पॉलीपेप्टाईड चेन आता इथं आपल्याला बघता येईल, हे ज्या प्रकारे C डबल बॉन्ड O इथे मी तुम्हाला आपल्याला पाहता येईल, हे जे आहे बघा C डबल बॉन्ड O आणि H, आणि इकडे जर आपण पाहिलं तर C डबल बॉन्ड NH, हे काय NH दोघी ठिकाणी आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंगने या चेन एकमेकांना जॉईंट झालेल्या आपल्याला दिसतात.
आता इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे याच्यामध्ये ते आपल्याला अशा प्रकारे अल्फा हेलिकल स्ट्रक्चर जे आहे मॉलिक्युलचं ते आपल्याला मिळतं ड्यू टू द इंट्रामॉलिक्युलर डबल बॉन्डिंग. आता याच्यामध्ये काय मॉलिक्युल्समध्ये विदिन द मॉलिक्युल्स हे बॉन्डिंग झालेलं आहे, त्यामुळे अल्फा हेलिकल स्ट्रक्चर आपल्याला मिळतं. अँड इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला जे स्ट्रक्चर मिळणार आहे त्याला बीटा प्लेटेड सीट असं म्हणतात. सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये मग आपल्याला काय आहे, जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचे एकमेकांना अनेक अमिनो ॲसिड्स एकमेकांना जॉईन झालेले असतात आणि ह्या अमिनो ॲसिड्स जे आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स मॉलिक्युल्समध्ये आहेत. एक आहे सी डबल बॉन्ड ओ आणि NH ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये हे एकमेकांना जॉईन झालेले असतात. ते कॉइल्ड स्ट्रक्चर आपल्याला त्याचं मिळतं आणि त्याला आपण म्हणतो अल्फा हेलिकल स्ट्रक्चर. म्हणजे हे अल्फा हेलिकल स्ट्रक्चर झालं. आणि दुसऱ्या प्रकारचं जे आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ज्याच्याने इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगने जे स्ट्रक्चर फॉर्म झालेलं असतं इंटरमॉलिक्युलर नॉट इंट्रामॉलिक्युलर, याच्यामध्ये विदिन द मॉलिक्युल्स आहेत, एकाच मॉलिक्युल्समध्ये असं आहे. याच्यामध्ये दोन चेन जे आहेत एकमेकांना या दोन चेन हायड्रोजन बॉन्डिंगने जॉईन झालेल्या आहेत. म्हणजे ज्या वेळेला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असेल त्यावेळेला बीटा प्लेटेड स्ट्रक्चर आपल्याला मिळतं आणि ज्या वेळेला इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असेल त्यावेळेला हे अल्फा हेलिकल स्ट्रक्चर आपल्याला मिळतं आणि त्याला आपण म्हणतो सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन मॉलिक्यूल. पुढचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये टर्नरी स्ट्रक्चर ऑफ द मॉलिक्यूल आहे. म्हणजे टर्नरी स्ट्रक्चरमध्ये काय असतं बघा, आता आपल्याला टर्नरी स्ट्रक्चर जे आहे इट इज गेट फॉर्म्ड ड्यू टू द टेंडन्सी ऑफ द पॉलीपेप्टाइड चेन टू अंडरगो कॉइलिंग अँड होल्डिंग अगेन अँड अगेन. ज्या पॉलीपेप्टाइड चेन म्हणजे काय, मेनी अमिनो ॲसिड्स आर गेट जॉईन टुगेदर बाय द पेप्टाइड बॉन्ड. आणि ह्या जे काही पॉलीपेप्टाइड चेन्स आहेत या काय असतात, कॉइलिंग त्याच्यामध्ये राहतो आणि फोल्डिंग, कॉइलिंग अँड फोल्डिंग पुन्हा कॉईल फोल्ड अशा प्रकारे होत जातं आणि त्याच्याने हे स्ट्रक्चर आपल्याला काय होतं फॉर्म होतो. आता याच्यामध्ये इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ कॉम्पॅक्ट टाईट स्ट्रक्चर. असं फोल्डिंग पुन्हा होत असल्यामुळे काय होतं टाईट स्ट्रक्चर आपल्याला मिळतं. आणि हे जे काही स्ट्रक्चर्स असतात टर्शरी स्ट्रक्चर जे आहे त्याला आपण म्हणू किंवा टर्नरी स्ट्रक्चर पण म्हणू शकतो. इट इज गेट स्टॅबिलाइज बाय द नंबर ऑफ इंटरॅक्शन्स. काही इंटरॅक्शन्स मग आपल्याला याच्यामध्ये दाखवलेले आहेत. पर्टिक्युलरली 4 प्रकारच्या इंटरॅक्शन आहेत त्याच्यामध्ये. डायसल्फाईड लिंकेज, आयोनिक इंटरॅक्शन, हायड्रोफोबिक इंटरॅक्शन आणि हायड्रोजन बॉन्डिंग. हे वेगवेगळ्या प्रकारे जे आहे ते एकमेकांना जॉईंट असतात. याच्यामध्ये डायसल्फाईड लिंकेजमध्ये काय असतं, ही जी काही लिंकेज असते डायसल्फाईड लिंकेज टर्नरी स्ट्रक्चर किंवा टर्शरी स्ट्रक्चरमध्ये SH ग्रुप जो थायो ग्रुप जो आहे ऑफ 2 सिस्टीन अमिनो ॲसिड्स. कुठला अमिनो ॲसिड्स, सिस्टीन जे अमिनो ॲसिड्स आहे याच्यात SS लिंकेज फॉर्म होतो, त्याला म्हणतात सल्फाईड लिंकेज ज्याला आपण म्हणू इज नोन ॲज ए डायसल्फाईड लिंकेज. त्याला म्हणतात 2 सल्फर मॉलिक्युल्समध्ये लिंकेज असते म्हणून डायसल्फाईड लिंकेज. R ग्रुप जे त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज अमिनो ॲसिड्स हॅव आयोनिक इंटरॅक्शन्स विथ R अँड पॉझिटिव्हली चार्ज अमिनो ॲसिड. R ग्रुप आणि पॉझिटिव्हली चार्ज अमिनो ॲसिडमध्ये देखील ती लिंकेज असते, तिला आयोनिक लिंकेज असं म्हणतो. आणि हायड्रोफोबिक इंटरॅक्शन जे असतात या इंटरॅक्शन्स नॉन पोलर R ग्रुप जे असतात त्याच्यामध्ये मिथाईल ग्रुपसारखे आणि फिनाईल ग्रुप जे असतात त्यांच्यामध्ये दॅट आर हायड्रोफोबिक इन नेचर. हे कसे असतात, हायड्रोफोबिक असतात यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले. आणि हायड्रोजन बॉन्डिंग ज्याला आपण म्हणतो, देअर इज अ वीक इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन बिटवीन द हायड्रोजन ॲटम ऑफ द वन अमिनो ॲसिड. एका अमिनो ॲसिडचा हायड्रोजन ॲटम रिझल्ट्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑफ ऑक्सिजन अँड नायट्रोजन ऑफ अदर. दुसऱ्याच्या ऑक्सिजन आणि नायट्रोजनबरोबर आपल्याला त्यांचं बॉन्डिंग किंवा इंटरॅक्शन्स आपल्याला मॉलिक्युलमध्ये मिळतात. आणि हे इंटरॅक्शन क्लिअरली आपल्याला इथं दाखवलेले आहेत स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहता येतील. पहिली जी इंटरॅक्शन पाहिली होती बघा इथे सल्फर आणि सल्फर ही जी कॉइल्ड स्ट्रक्चर आहे बघा, कॉइलिंग अँड फोल्डिंग अशा प्रकारे होत जातं. आणि त्या कॉइलिंग फोल्डिंगमुळे आपल्याला एक कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर त्याचं आपल्याला मिळतं. हे ए प्रकारचं SS बॉन्डिंग आहे. दुसरा आहे आयोनिक इंटरॅक्शन जे आहे याच्यामध्ये काय आहे C डबल बॉन्ड O आणि जो अनायन आहे त्याचं NH3 जो आहे प्लस यांच्यामध्ये डेटिव्ह बॉन्डिंग अँड फोर्स ऑफ इंटरॅक्शन्स त्याच्यामध्ये आहेत, त्याला आयोनिक इंटरॅक्शन्स आपण म्हणतो. आणि तिसरं जे आहे त्याच्यामध्ये हायड्रोफोबिक इंटरॅक्शन्स म्हणजे CH3 जे आहेत ते लाईक
ग्रुप आहेत ते काय करतात, एकमेकांना हायड्रोफोबिक असल्यामुळे दे रिपेल टू इच अदर, किंवा त्याच्यामध्ये हायड्रोफोबिक इंटरॅक्शन्स आपण त्याला म्हणूया. आणि तिसरं आहे हायड्रोजन बॉन्डिंगने. याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन, निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आणि पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजनमध्ये इंटरॅक्शन्स असतात. त्यामुळे त्याचं कॉइलिंग, फोल्डिंग आणि असं कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर तयार होतं. आणि पॉलिपेप्टाईड चेन जी आहे ती कॉइल्ड फॉर्ममध्ये आपल्याला कॉइलिंग त्याचं होतं, फोल्डिंग, कॉइलिंग पुन्हा पुन्हा. आणि त्यामुळे अशा प्रकारे हे बघा असं स्ट्रक्चर आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचं हे स्ट्रक्चर आपल्याला असं स्ट्रक्चर मिळतं. आणि याला आपण म्हणतो टर्नरी स्ट्रक्चर आहे. आता मग पुढे बघू आपण क्वार्टर्नरी स्ट्रक्चर. क्वार्टर्नरी स्ट्रक्चरमध्ये काय असतं, आता बघा आपण हे पॉलिपेप्टाईड चेन आपण पाहिल्या की ज्याच्यामध्ये काय होतं, टर्नरी स्ट्रक्चरमध्ये ज्या फॉर्म होतात, ही आता वरचं आपलं हे टर्नरी स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये ही टर्नरी स्ट्रक्चर फॉर्म झालं. तसं अजून दुसरं पण टर्नरी स्ट्रक्चर, म्हणजे हे पहिलंच टर्नरी स्ट्रक्चर आहे आणि हे दुसरं टर्नरी स्ट्रक्चर आहे. यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विदिन इंटरॅक्शन्स आहेतच. पण त्याच्यामध्ये काय होतं की टर्नरी स्ट्रक्चर जे आहे ते एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांच्यामध्ये काही फोर्स ऑफ इंटरॅक्शन्स तयार होतात. आणि त्यामुळे आपल्याला काय मिळतं, यांच्यामध्ये फोर्स ऑफ इंटरॅक्शन निर्माण होतात अशा प्रकारे. आणि आपल्याला जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणतात क्वार्टर्नरी स्ट्रक्चर. म्हणजे टर्नरी स्ट्रक्चरचे दोन चेन किंवा कॉइलिंग किंवा दोनपेक्षा जास्त कॉइलचे यांच्यामध्ये इंटरॅक्शन निर्माण होऊन जे स्ट्रक्चर तयार झालेलं असतं, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज ए क्वार्टर्नरी स्ट्रक्चर ऑफ द मॉलिक्यूल. हे क्वार्टर्नरी स्ट्रक्चर आपल्याला मिळतं. अशा प्रकारे प्रोटीन जे आहे हे प्रोटीनचं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे 4 स्ट्रक्चर मग आपल्याला मिळतात. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी आणि क्वार्टर्नरी स्ट्रक्चर आपल्याला मिळतात. आता आपल्याला बघायचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत, ते प्रोटीन मॉलिक्युल्सचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपल्याला आपल्या स्टडीसाठी दिलेला आहे. पहिला प्रोटीन मॉलिक्यूल जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिला आहे अल्फा केरेटीन नावाचा. हा अल्फा केरेटीन जो आहे इट इज ए मेजर फायबरस प्रोटीन आहे आणि इट इज प्रेझेंट इन ऑल व्हर्टिब्रेट्स. ऑल व्हर्टिब्रेट्स म्हणजे ह्युमन बिईंगमध्ये देखील तो, ज्यांना पाठीचा कणा असतो व्हर्टिब्रेट्स त्याला आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये हा प्रेझेंट असतो. आणि याच्यामध्ये जे काय आता अल्फा केरेटीन नावाचा जो प्रोटीन आहे त्याच्यामध्ये देर आर ए लॉंग फायबर लाईक प्रोटीन्स. आणि हे जे काही फायबर लाईक प्रोटीन्स आहेत दीज आर इनसोल्युबल इन वॉटर. अल्फा केरेटीन जो आहे इनसोल्युबल इन वॉटर आहे. आणि तो आपल्याला मागे पण आपण त्याचं डिस्कशन केलं आहे. ते कशामध्ये प्रेझेंट असतो, अल्फा केरेटीन इज प्रेझेंट इन हेअर्स, नेल्स, बोन्स किंवा फिदर्स, म्हणजे केसांमध्ये असतो, नखांमध्ये असतो किंवा हाडांमध्ये किंवा पक्षी जे असतात त्यांच्या पिसांमध्ये, फिदर्समध्ये तो प्रेझेंट असतो. आणि आपल्याला काय आहे, हा आता वॉटर इनसोल्युबल असल्यामुळे हा प्रोटेक्शनचं काम करतो. याच्यामध्ये टफनेस पण त्याच्यामध्ये येतं आणि एक्सटर्नल प्रोटेक्शनचं काम करतो ऑर्गॅनिझम्समध्ये अल्फा केरेटीन. हा अल्फा केरेटीन जो आहे त्याचं अल्फा केरेटीन याचं जर स्ट्रक्चर पाहिलं आपण, सिंगल हेलिक्स ऑफ अल्फा केरेटीन इज व्हेरी मच सिमिलर स्ट्रक्चर आहे. सेकंडरी स्ट्रक्चर जसं आहे प्रोटीनचं त्यासारखं जवळपास याचं स्ट्रक्चर असतं. सेकंडरी प्रोटीन्समध्ये ज्या प्रकारे कॉइल्ड स्ट्रक्चर असतं आणि इंटरॅक्शन्स असतात मॉलिक्यूलमध्ये, त्या प्रकारे याच्यामध्ये आहे. C++ आणि NHमध्ये जसं सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये, तसं याच्यामध्ये अल्फा हेलिकल फॉर्ममध्ये हा अल्फा केरेटीनचं स्ट्रक्चर असतं. आणि पॉलिपेप्टाईड चेन इज टाईटली बाउंड अलॉंग द इमॅजिनरी ॲक्सिस इज नोन ॲज अल्फा हेलिकल. एक इमॅजिनरी ॲक्सिसला ती पॉलिपेप्टाईड चेन जी आहे तिचं टाईटली काय केलेलं असते, त्याच्यात कॉइलिंग झालेलं असतं. R group of amino acid reduces the protected outside the alpha helical bond. There is a formation of intra-chain hydrogen bonds between the successive coils or turns of alpha helix, and the hydrogen bonds are present between the peptide bonds between C++ and amino acids, and amino acid reduce and NH of another amino acid residue. म्हणजे आपण मगाशीच ते स्ट्रक्चर पाहिलेलं, जसं वरती स्ट्रक्चर याच्यामध्ये आपण पाहिलं. हा जे काय बॉन्डिंग आहे याच्यामध्ये, हा मीन या प्रकारचं बॉन्डिंग C++ याच्या प्रकारचं हे बॉन्डिंग त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. अल्फा हेलिकल जो फॉर्म असतो अल्फा केरेटीनचा त्याच्यामध्ये आपल्याला तशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला मिळतो. आता अल्फा केरेटीन कॅरेक्टरिस्टिक कंटेन्स ए सिस्टीन अमिनो ॲसिड. त्याच्यामध्ये सिस्टीन अमिनो ॲसिड असतं. फ्रॉम द 10 to 22%
हेन्स ते कंटेन मेनी डायसल्फाईड क्रॉस लिंकेज. आता आपल्याला माहिती आहे जे काही सेकंडरी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये डायसल्फाईड क्रॉस लिंकेज त्याच्यामध्ये आपण वरती पाहिलेलं आहे स्ट्रक्चरमध्ये. देर आर 2 अल्फा हेलिकल स्ट्रक्चर्स ऑफ अल्फा केरेटिन ट्विस्टेड टुगेदर अँड स्टॅबिलाइज्ड बाय सल्फाईड क्रॉस लिंकेज टू फॉर्म द कॉइल्ड ऑफ डायमर. म्हणजे 2 अल्फा हेलिकल स्ट्रक्चर काय असतात एकमेकांना डायसल्फाईड लिंकेजने जॉईन झालेले असतात, ते कॉइल्ड झालेले असतात. अँड द लेंथ ऑफ द कॉइल्ड डायमर इज अबाउट 40 नॅनोमीटर. ती काही लेंथ असेल ती किती असते? 40 नॅनोमीटर असते. सो अल्फा केरेटिन हॅव ए ग्रेट स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी. दे कॅन रिटेन देअर शेप ऑन मेकॅनिकल ट्रेस also. Hence they protect and provide the structural strength to the path they surrounded. म्हणजे स्ट्रक्चरल अल्फा केरेटिन मग प्रोटेक्शनचं काम करतं. कशामुळे? तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी असल्यामुळे जो काय मेकॅनिकल ट्रेस येईल बाहेरून त्याला त्याच्या बेअर करण्याची कपॅसिटी निर्माण होते. म्हणजे हे अल्फा हेलिकल स्ट्रक्चर आहे. म्हणजे अल्फा हेलिकल स्ट्रक्चर काय? फायब्रस प्रोटीन आहे. हा जो अल्फा केरेटिन आहे वॉटर इनसोल्युबल आहे. तो हेअर, नेल, बोन्स किंवा फिदर्समध्ये प्रेझेंट असतो. याच्यामध्ये जे अल्फा केरेटिनचे जे स्ट्रक्चर आहे ते सेकंडरी स्ट्रक्चरशी सिमिलर स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये काय आहे की अल्फा हेलिकल फॉर्म जे आहेत अल्फा केरेटिनचे याच्यामध्ये पॉलीपेप्टाईड चेन्स एकमेकांना टाईटली हेल्ड असतात आणि त्यांचं हेलिकल फॉर्ममध्ये 2 हेलिकल फॉर्म जे असतील ते एकमेकांना हेलिकल फॉर्ममध्ये C+O आणि NH इंटरॅक्शन्स असतात. 2 कॉईल जे असतात वेगवेगळे अल्फा हेलिकल फॉर्म एकमेकांशी कॉइल्ड झालेले असतात. 16 ॲमिनो ॲसिड्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि त्याच्यामध्ये ट्विस्टिंग 2 लिंकेजचं झाल्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर जे आहे कॉइलिंगचं डायमर ते जे तयार झाले असतात त्याच्यामुळे त्याचं स्ट्रक्चरला स्टॅबिलिटी आपल्याला मिळते आणि त्यामुळे मेकॅनिकल शॉक, एक्सटर्नल मेकॅनिकल शॉक ॲब्सॉर्ब करण्याची किंवा बेअर करण्याची त्यांची कपॅसिटी असते. म्हणून ते काय करतात ज्या पार्टमध्ये प्रेझेंट असतील त्याला प्रोटेक्शनचं काम हे अल्फा हेलिकल स्ट्रक्चर आपल्याला किंवा अल्फा केरेटिन आपल्याला करतात. आता दुसरा जो काही आपल्याला आहे तो आहे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन काय आहे? हा ग्लोबुलर प्रोटीन आहे. अल्फा केरेटिन हा फायबरस होता, हा ग्लोबुलर प्रोटीन आहे. आता हिमोग्लोबिनचं आपल्याला माहिती ट्रान्सपोर्ट प्रोटीन याला आपण म्हणतो. कारण काय आहे? हा रेड ब्लड सेल्समध्ये व्हर्टिब्रेट्समध्ये असतो आणि याचा स्पेरिकल शेप जो आहे याचा इट इज ए स्पेरिकल इन शेप अँड सोल्युबल इन वॉटर. इट कॅरीज ऑक्सिजन फ्रॉम द लंग्स टू द बॉडी टिश्यू अँड रिटर्न्स कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द टिश्यू टू द लंग्स. म्हणजे लंग्सपर्यंत तो ऑक्सिजन लंग्सपासून बॉडी पार्ट्सपर्यंत ऑक्सिजन घेऊन जातो आणि बॉडी पार्ट्समधनं CO2 तो काय करतो लंग्सपर्यंत आणायचं काम करतो. म्हणजे ट्रान्सपोर्टचं काम करतो. दॅट्स वाय इट इज अ ट्रान्सफर प्रोटीन त्याला आपण म्हणतो. हिमोग्लोबिन जे आहे त्याच्यामध्ये पॉलीपेप्टाईड चेन असतात त्याच्यामध्ये आणि नोन ॲज ए ग्लोबिन चेन. त्याच्यामध्ये जी चेन असते तिला ग्लोबिन चेन म्हणतात. देअर आर 2 टाईप्स ऑफ द पॉलीपेप्टाईड्स चेन प्रेझेंट इन द हिमोग्लोबिनमध्ये. 2 प्रकारचे अल्फा चेन आणि बीटा चेन. इन ईच चेन हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स आर 2 अल्फा चेन containing 141 amino acids residues and 2 beta chain contains 146 amino acids. म्हणजे अल्फा चेनमध्ये 141 ॲमिनो ॲसिड्स असतात आणि बीटा चेनमध्ये 146 ॲमिनो ॲसिड्स हे रेसिड्यू त्याच्यामध्ये असतात. ऑल अल्फा बीटा चेन्स हॅव टर्नरी स्ट्रक्चर किंवा टर्शरी स्ट्रक्चर याच्यामध्ये आपल्याला असतं. जसं स्क्वाइल्ड स्ट्रक्चर आपल्याला मिळतं हे टर्शरी स्ट्रक्चर याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आता याच्या द 4 ग्लोबिन चेन इन हिमोग्लोबिन आर अटॅच टू हिम ग्रुप. त्याची हिम ग्रुपला 4 चेन त्याच्या जॉईन झालेले असतात आणि द हिमोग्लोबिन इज ए कॉन्जुगेटेड प्रोटीन. हा कसा प्रोटीन आहे? कॉन्जुगेटेड. याच्यामध्ये हिम ग्रुप कन्सिस्ट आहे. हिम ग्रुप काय असतात त्याच्यामध्ये आयर्न म्हणजे Fe2+ किंवा Fe3+ स्टेटमध्ये हिम ग्रुप प्रेझेंट असतो आणि जॉईन टू द हेट्रोसायक्लिक रिंगला ते जॉईन झालेले असतात आणि त्या रिंगला काय म्हणतात? प्रॉफायरिन रिंगला ते जे काही ग्रुप ते जॉईन झालेले असतात आणि ती प्रॉफायरिन ग्रुप इज लिंक टू द पॉलीपेप्टाईड चेन. प्रॉफायरिन ग्रुप जो पॉलीपेप्टाईड चेनला वाया हिस्टिडीन ॲमिनो ॲसिड जो असतो त्याच्याने ती जॉईन झालेले असतात. सो
हिमोग्लोबिन जे आहे ऑक्सिजन फ्रॉम द लंग्स आणि बॉडी पार्ट्सला तो कॅरी आउट करतो आणि रिव्हर्सिबली तो CO2 जो आहे तो लंग्सपर्यंत आणण्याचं काम करतो. म्हणजे हिमोग्लोबिन मॉलिक्यूलमध्ये काय आहे मग कंटेन्स ए 4 हिम ग्रुप ईच विथ आयर्न अँड मॉलिक्यूल ऑफ हिमोग्लोबिन कॅन बाइंड टुगेदर to 4 oxygen molecules ला तो. So this is called oxygenation of hemoglobin. हिमोग्लोबिनचं ऑक्सिजन प्रोसेस ऑफ ऑक्सिजनेशन ऑफ हिमोग्लोबिन कॅन बी डिपेंड. अशा प्रकारे ही ऑक्सिजनेशन म्हणजे ऑक्सिजन कॅरी करण्याची प्रोसेस हिमोग्लोबिनला असं ऑक्सिजन जॉईंट केला जातो इथे दिलेला आहे इथं आणि त्यानंतर मग तो काय आहे बॉडी पार्ट्सपर्यंत नेला जातो आणि रिव्हर्स प्रोसेसने पण मग CO2 तो परत आणला जातो. द ऑक्सिडेशन ऑफ हिमोग्लोबिन टेक्स प्लेस स्टेप वाईज इन 4 स्टेप. 4 स्टेपमध्ये ती ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. दिस ऑक्सिजन इज कॅरीड टू ए ऑक्सिजन पुअर पेरिफेरल टिश्यू. जिथे ऑक्सिजन कमी असेल तिथं तो कॅरी केला जातो. वेअर द ऑक्सिजन इज रिलीज फ्रॉम द आणि नंतर तो तिथं काय केला जातो हिमोग्लोबिन हा रिलीज केला जातो. हे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन. याच्यामध्ये ही बीटा चेन एक दाखवलेली आहे, अल्फा चेन दाखवलेली आहे, काहीमध्ये हिम मॉलिक्यूल दाखवलेलं आहे याच्यामध्ये आणि Fe3+ जे काही हिम मॉलिक्युल्स असतात एकमेकांना हे जे जॉईंट झालेले कॉइलिंग स्ट्रक्चर आपल्याला हिमोग्लोबिनचं मिळतं. सो आता आपल्याला अशा प्रकारे हिमोग्लोबिन जी 2 प्रोटीन्स आपल्या डिस्कशनसाठी होतो. आता याच्यात पुढचा जो काही टॉपिक आहे त्याचे सेपरेशन ऑफ ॲमिनो ॲसिड्स फ्रॉम द प्रोटीन्स. सेव्हरल बायोकेमिकल टेक्निक्स आर यूज फॉर द सेपरेशन ऑफ सेपरेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स फ्रॉम इच अदर. हे काही बायोमॉलिक्युल्स जे असतील यांना सेपरेशन जे केलं जातं त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची टेक्निक्स 2 प्रकारचे टेक्निक्स काही पर्टिक्युलरली वापरले जातात आणि त्या टेक्निक्स आपल्याला प्युरिफिकेशन ऑफ दॅट मॉलिक्यूल साठी वापरले जातात. तर बायोमॉलिक्युल्स जे आहेत आता लाईक आपल्याला प्रोटीन्स जे आहेत किंवा ॲमिनो ॲसिड्स आहेत आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर ऑन द बेसिस ऑफ डिफरन्स इन देअर मॉलिक्युलर साईज. त्याची मॉलिक्युलर साईज कशी आहे कमी आहे किंवा जास्त आहे आणि देअर डायइलेक्ट्रिक चार्ज आणि ॲसिड बेस प्रॉपर्टीज. म्हणजे कोणत्या गुणांवरती त्याचं सेपरेशन केलं जातं त्यांचं मॉलिक्युलर साईज कशी आहे, इलेक्ट्रिक चार्ज कुठला आहे आणि त्याचं ॲसिडिक बेसिक प्रॉपर्टीज काय आहेत. आता कॉमन टेक्निक जे आहेत सेपरेशनसाठी 2 प्रकारचे टेक्निक वापरले जातात. एक आहे पेपर इलेक्ट्रोफोरेसिस आणि दुसरं आहे डायालिसिस. आता पेपर इलेक्ट्रोफोरेसिस जे आहे त्याचे टेक्निक जे आहे सेपरेशन ऑफ ॲमिनो ॲसिड्स ऑर प्रोटीन्स ऑन द बेसिस ऑफ देअर आयोनिक चार्ज. त्याच्यावर कुठला चार्ज प्रेझेंट आहे त्याच्यानुसार ह्या टेक्निकमध्ये काय केलं जातं सेपरेशन केलं जातं. आता त्याच्यात इलेक्ट्रिक चार्जेस जे असतात बायोमॉलिक्युल्सवर त्यांची काही इंटेन्सिटी व्हेरिंग मॅग्निट्यूड वेगवेगळ्या इंटेन्सिटीने त्याला ते प्रेझेंट असतात आणि त्याच्यानंतर त्या डिपेंडिंग अपॉन दॅट ॲमिनो ॲसिड जे आहे ते पेपर इलेक्ट्रोफोरेसिसने मग ते सेपरेट केले जातात. कसं आहे ते टेक्निक आपण थोडक्यामध्ये बघा. आता याच्यात प्रोसिजर काय फिल्टर पेपर जो आहे त्याच्यामध्ये हा अशा प्रकारचा इथं रेक्टँग्युलर फिल्टर पेपर आपल्याला दिसतो आहे. तो रेक्टँग्युलर फिल्टर पेपर जो आहे तो मॉइस्ट केला जातो बफर सोल्युशनमध्ये. बफर सोल्युशन एका विशिष्ट pHला तो काय केला जातो तो हे pHचा पेपर मॉइस्ट केला जातो आणि ॲक्वेस सोल्युशन ऑफ मिक्सचर ऑफ ॲमिनो ॲसिड इज प्रिपेअर्ड. ॲमिनो ॲसिडचं काय आहे मिक्सचर तयार केलं जातं आणि ड्रॉप ऑफ ॲक्वेस सोल्युशन ऑफ ॲमिनो ॲसिड मिक्सचर इज प्लेस्ड इन द सेंटर. हा सेंटरला जो आहे मग ॲमिनो ॲसिडचा मिक्सचरचा हा ड्रॉप टाकला जातो. हा ड्रॉप टाकल्यानंतर हा जो ड्रॉप ॲक्वेस सोल्युशन जो अमिनो ॲसिडचा प्लेस केलेला आहे स्ट्रीपवरती आणि द एंड ऑफ द स्ट्रीप जे आहे ते अप्लाइड टू द हाय इलेक्ट्रिक व्होल्टेज. हे दोघी एंड जे आहे ते अनोड कॅथोडला हाय इलेक्ट्रिक व्होल्टेजला त्याला काय केलं जातं अशा प्रकारे त्याला जॉईंट केलं जातं. असं जॉईंट केल्यानंतर बिकॉज द डिफरन्स ऑफ द साईन ऑफ मॅग्निट्यूड कारण चार्जेसचं मॅग्निट्यूड वेगळं असल्यामुळे आपले ॲमिनो ॲसिड मॅग्निट्यूड 2 डिफरंट डायरेक्शन्सला त्यांच्या डिफरंट रेटने ते काय होतात फ्लो व्हायला लागतात. त्यांचं मॅग्निट्यूड वेगळं असल्यामुळे 2 डिफरंट डायरेक्शनला ते काय व्हायला लागतात फ्लो व्हायला लागतात. ॲमिनो ॲसिड्स आर कंटेन्स ॲट ए गिवन pH विल बी मायग्रेट टुवर्ड्स अ कॅथोड. ॲमिनो ॲसिड जे आहेत कटायन्स जे असतील ते
कटायन कुठे जातात? कॅथोडकडे जायला लागतात. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज जे काही